केरुबाईचा ठेवा फायनल मध्ये हा संघ आला। केरुबाई ठेवाचे मालक संतोषजी पाटील यांच्याकडून त्यांच्या 12 खेळाडू आहेत। जरी लग्न झालं नसतील काहीकांचं तर त्यांच्या घरात त्यांची मम्मी असेल किंवा त्यांच्या घरातले इतर व्यक्ती असतील लेडीज 12 साड्या पैठण्या ते देखील आपण पाहिले। होम मिनिस्टर मध्ये जे मिळतात ना आदेश बांदेकर घेऊन येतो तेच पैठणी तुम्हाला मिळेल। चला धन्यवाद अक्षय साडम यांचा आवाज आपण ऐकलाय। धावसंख्या 2 चक्रामध्ये सुंदर सुंदर अप्रतिम मितेश शिंगोडे याला आपण पाहतायत। फॉलो बाईज विपक्ष जर पाहिले तर संघ पाहायला मिळतो द ग्रेट मराठा पतू पॅकर्स फॉलो बॉईज या संघाचं असं नाव आपल्याला पाहायला मिळते। निखिल आणि दुसऱ्या बाजूला हितेश भोईर हे 2 फलंदाज पाहायला मिळते। परंतु मितेश शिंगोटे एक जबरदस्त गोलंदाज आपण पाहिलं ससूनगरच्या मैदानावरती मराठा सिरीजचे हकदार ठरले गेले आणि जबरदस्त जी कामगिरी ही सातत्याने पाहिले। ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला। बॅटन बॉलचा कुठल्याही प्रकारचा समन्वय या मैदानाच्या आतमध्ये होताना दिसत नाही आहे। जुचेंद्र परिसरातील सर्वाधिक नामांकित स्पर्धा आपण पाहत आहे। कॅमेरामॅन निलेश अरविंदेकर कंटाळा आला असेल तर बिंदास तिथून उठा। गादी घातले ओशी पण आहे गोदडी पण आहे अजून काय लागलं ती पण आहे। तुम्ही या आराम करा एक तर एकच काम करा या आराम करा। ते एन्जॉय करतायत भरपूर या स्पर्धेला। मला वाटते कोणीतरी त्यांना किंगफिशर दिले। भावेश पुणेकर सुंदर झेल त्या ठिकाणी टिपला गेला। पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये टीम पतू पॅकर्स फॉलो बाय संघाला निखिल पाटील यांना परतावं लागेल। डगआउटच्या दिशेने मितेश भोईरच्या खात्यामध्ये गेली विकेट। याच दरम्यान आगमन झाले अभिषेकजी म्हात्रे साहेब। त्याचबरोबर जर पाहिलं तर गौरवजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत। त्यांना मी विनंती करतोय मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं। एक सुंदर व्यक्तिमत्व पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। ॲज्युअली कॅप्टन म्हणून आज संघाच्या माध्यमातून खेळत असताना दिवेश पाटील आपण पाहत आहेत। एक अनुभव सातत्यपूर्वक पाहिलाय आणि कमी वयात भरपूर काही प्रसिद्धी मिळवली गेली। चेतन पाटील यांचं देखील कौतुक करावं लागेल। ही संपूर्ण स्पर्धा भरवण्यामागे त्यांचं भरपूर मोठे यश आपल्याला पाहायला मिळते। सकाळी ॲक्युरेट 8:30 वाजता इथे येऊन संपूर्ण कामे एकंदरीत जर पाहिले तर निपटवली गेली आणि तिथून जर पाहिले तर ॲक्युरेट 10 वाजता मॅचला सुरुवात केली गेली आजच्या दिवसातील। ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग लेगला बॉल निघून चाललाय। प्रत्येक फलंदाज किंगफिशर साठी या ठिकाणी जर पाहिले तर फलंदाजी करताना दिसेल मोठे फटके खेळताना दिसतील। चला विनंती असेल सानेगुरुजी स्पोर्ट जुचंद्र विपक्ष टीम खेळेल ती म्हणजेच समित दत्ताली दोन्ही टीम्सला रिक्वेस्ट करतो आम्ही वही टॉस करिता त्या ठिकाणी जॉईन व्हायचा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये। ऑन साइडला मोठा फटका खेळलाय जरूर परंतु फटका देखील फसलाय। त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे तेजस उंद्रे आणि जबरदस्त झेल त्याच्या माध्यमातून टिपला गेलाय। आणखी एक धक्का मैदानाच्या आतमध्ये हितेश भोईर याला देखील परतावं लागेल डगआउटच्या दिशेने। थँक्यू वेलकम बॅक। सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। ब्रिजर बाई प्रस्तुत आपण पाहतायत एक भव्य दिव्य स्पर्धा आपण या जुचंद्रच्या मैदानावरती जुचंद्रच्या नगरीमध्ये आपण पाहतायत। अर्थातच होडी चषक 2024
आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर कौतुक करावं लागेल या स्पर्धेचं. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर प्रत्येक या जिचंद्र गावातील खेळाडू एकंदरीत जर पाहिलं तर सातत्यपूर्वक या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना दिसत आहेत. जवळपास या स्पर्धेच्या माध्यमातून 18 संघ आजच्या दिवसात खेळताना दिसत आहेत. 3 धावा फटकावरती लगावल्या गेल्या आहेत. मितेश शिंगोटे यांचं कौतुक करावं लागेल. ज्याप्रमाणे एकंदरीत जर पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये त्याची राहिली. चला थोडंसं क्विक फास्ट थोडंसं वेगाने खेळा प्लीज विनंती असेल. टाइमपास करू नका. थोडंसं वेगवान आता मात्र जलद क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवा. वेलकम हितेश भोईर यांचा देखील आवाज आता या पहिल्या डावानंतर आपण ऐकणार आहोत या 2 षटकानंतर. तेजस ज्याने सुंदर झेल पकडला गेला. पहिला बॉल ऑन साइडला मोठा फटका खेळलाय. जबरदस्त फटका पाहायला पडतोय. नो चान्स फॉर द फिल्डर आणि दिवेशच्या नावावरती एक किंगफिशर टीम या ठिकाणी दिला जाईल. येतोय होडी चषकातील दमदार चौकार. थँक्यू सो मच डीजे. निश्चित स्वरूपात आपण पाहतायत 29-30-31 पुढच्या हप्त्यामध्ये सर्वात मोठी स्पर्धा JPL जिचंद्र प्रीमियर लीग आपण पाहणार आहोत. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर ॲज आयकॉन म्हणून आपण दिवेश पाटीलला त्यामध्ये आपण खेळताना इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहात. संघाची धावसंख्या धावफटकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल 7 धावा धावफटकावरती आणि आतापर्यंत जर पाहिलं तर 2 चेंडू हे मैदानाच्या आतमध्ये फेकून झालेत. ऑफस्टिकच्या बाहेर सबल झाले. मोठा फटका खेळण्याचा फटका जरूर केला गेला. चेंडू निघून गेला डीप विकेटला. त्या ठिकाणी भावेश आहेत. पाहता पाहता तर पाहिलं जबरदस्त फिल्डिंग जरूर झाले परंतु 2 धावा तर रोखूच शकत नाही आहेत आणि या 2 धावांच्या संघाची धावसंख्या धावफटकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल 9 धावा 9 रन्स ऑन दी बोर्ड. कौतुक करावं लागेल द ग्रेट मराठा जिचंद्र टीमच्या गोलंदाजाचं. कारण की षटक क्रमांक पहिलं मितेश शिंगोटेने अप्रतिम या ठिकाणी जर पाहिलं तर षटक टाकलं गेलं. जिथे रेल्वे स्टेशन आपण दाखवलं जातं रेल्वे दाखवली जाते आणि कौतुक करावं लागेल TCP लाईव्हचं देखील जबरदस्त टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून केला जातोय. गोलंदाज तेजस कुलवट टप्प्याचा बॉल होता. प्रत्युत्तर दिले. यावेळेला सुंदर लाईन होती. ते ठिकाणी पाहिलं तर बॉल निघून चालला मागे. तत्पूर्वी एक सिंगल प्राप्त केली जाईल. संघाची धावसंख्या 1च्या माध्यमातून जाऊन पोहोचेल 10च्या घरामध्ये. भरपूर प्रेक्षक वर्ग आपण या ठिकाणी जर पाहिलं तर उपस्थित झाल्यात या अजिंक्य स्पोर्ट जिचंद्रच्या ऐतिहासिक मैदानावरती आणि आल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मिस्टर JPL म्हणून आपण जबरदस्त कामगिरी पाहिली होती ती म्हणजेच केवल यांची आणि यंदाच्या हंगामात सर्वात मोठी लीग फॉर्मॅटची स्पर्धा या जिचंद्र नगरीमध्ये पाहायला पडतील. इस्टनच्या मागे मोहन पाटील यांना देखील आपण पाहताय. त्यानंतर शॉर्ट थर्डमॅनला आपल्या निलेचे म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात आणि खरोखरच कौतुक करावं लागेल या स्पर्धेचं. कारण की प्रत्येक व्यक्तिमत्व या स्पर्धेकरिता जुडला गेलाय. चांगला बॉल अप्रतिम लाईन होती. तिथून जर पाहिलं तर बीट झाले ते म्हणजे फलंदाज केवल आणि पाहता पाहता बॉल निघून चाललाय. सर्व विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल डॉटच्या माध्यमातून राहतोय. 1.5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या 10. 2 विकेट गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये टीम पतू पॅकर्स फॉलो बॉईज. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला गेला. फटका फसला गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बॉलवर पोचत असताना आपण पाहतोय परंतु जर पाहिलं तर बॉल नोमा स्लॅन्ड मध्ये ट्रॅव्हल होईल. पाहता पाहता त्या ठिकाणी जर पाहिलं तर धावा कंप्लीट केल्या जातात. रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती 2 आणि अशा रीतीने 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 6च्या सरासरीने आतापर्यंत 12 धावा फटकावरती लगावल्या गेल्या आहेत आणि 2 विकेट्स गमावल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करत असताना टीम पतू पॅकर्स फॉलो बॉईज या संघाला आपण पाहतायत. या ऐकूया डीजेला येऊया मॅचच्या दिशेने. थँक्यू. संघाची धावसंख्या 12 झाले. 12 रन्स ऑन दी बोर्ड.
12 धावा फटकावरती लगावले गेले. 2 गडी गमवल्यानंतर नंदभाऊ यांना आपण गेले इन ऍक्शन मध्ये या संघाच्या माध्यमातून खेळताना आपण पाहणार आहोत. राकेश असेल, शंभू यांना देखील आपण पाहत आहेत. मितेश, त्यानंतर भावेश यांना देखील आपण पाहत आहेत. चांगला संघ हा मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये द ग्रेट मराठा पाहायला मिळतोय. परंतु पत्तू पॅकर्स आता मात्र कमबॅक करावं लागेल फॉलो बॉईज या संघाला. धरमभोईल पहिला बॉल फुल टॉस होता. यावेळेला जर पाहिलं तर गाईस जबरदस्त फटका पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू निघून गेलाय सीमारेषे पार. 6 धावांकरिता किंगफिशर सिक्सर. थँक्यू. षटकार ठोकला ते म्हणजेच दिवेश पाटीलने. ज्याप्रमाणे त्याची ओळख आहे सिंगल डबल आणि मोठे फटके. आता मात्र चार्जेबल फलंदाजी षटक क्रमांक 3 मध्ये तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. संघाच्या धावसंख्या धावफटकावरती 6च्या माध्यमातून जाऊन पोहोचेल 18च्या घरामध्ये. चला विनंती असेल या पुढची मॅच सानेगुरुजी स्पोर्ट जुचंद्र विपक्ष जर पाहिलं टीम पाहायला मिळेल ते म्हणजेच दत्ताली समित या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल त्वरित या टॉस करण्यासाठी. टॉसची प्रक्रिया या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. याही वेळेला फुल टॉस बॉल होता. सुंदर फटका पाहायला मिळतो. फटका फसला गेला आहे परंतु 2 क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून मिस अंडरस्टँडिंग पाहायला मिळाली आणि पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. रिव्ह्यू घेतलाय नो साठी बिमर साठी चेक केला जाईल. थर्ड रूम मध्ये आपण पाहणार आहोत. आता मात्र एकंदरीत नो बॉल असेल की नाही हे पाहणं महत्वाचं राहील. ऍक्शन रिप्ले चेक केले जाते. ज्याप्रमाणे धरमने बॉल टाकला फुल टॉस आणि यावेळेला जर पाहिलं तर निश्चित स्वरूपात फुल टॉस बॉल वरती सरळ फेकून दिलं 6 धावांकरिता. नो बॉल नसेल लक्षात ठेवा. फेअर डिलिव्हरी. कारण की जर पाहिलं तर अगदी जर पाहिलं तर थोडासा घुटण्याच्या वरती राहिला आणि कमरेच्या वरती जर राहिला असता तर नो बॉल या इच्छित स्वरूपात घोषित करण्यात आला असा. TCP लाईव्ह वरती ऍक्शन रिप्ले दाखवला जातोय स्लो मोशन मध्ये आणि तिथून जर पाहिलं तर जबरदस्त फटका एकदा जर पाहिलं तर दिवेश पाटील याच्या माध्यमातून ठोकण्यात आला आणि तिथून जर पाहिलं तर संघाची धावसंख्या 2च्या माध्यमातून जाऊन पोहोचेल. ती म्हणजे धावफटकावरती आपण पाहणार आहात 20च्या घरामध्ये 2 गडी गमावल्यानंतर आतापर्यंत जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 4 चेंडू इथून देखील पडणं बाकी असेल परंतु जर पाहिलं तर धरम भोईर थोडेसे जर पाहिलं तर कॅलिबर खेळाडू आहेत परंतु त्यांची आता मात्र गुणवत्ता ही मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करणं महत्वाचं असेल. गोलंदाज तयार. ओव्हर दी विकेटने याही वेळेला सुंदर फटका पाहायला मिळतोय. स्लॉक स्लिपचा नजारा आणि सरळ चेंडूला पाठवून दिले गेले 6 धावांकरिता किंगफिशर सिक्सर दिवेश पाटील. षटकाराला आहे प्रेशर दबाव आता मात्र मेंटेन केलाय तो म्हणजेच धरमवरती तो म्हणजेच दिवेश पाटीलने. 8 चेंडूमध्ये आतापर्यंत 22 धावा दिवेशच्या माध्यमातून आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एक विस्फोटक फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 26 धावा धावफटकावरती लगावल्या गेल्या. 2 गडी गमावल्यानंतर 2.3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये धरमने जर पाहिले तर जवळपास 14 धावा खर्च केल्या. संघाची धावसंख्या 26 झाल्या. 26 धावा धावफटकावरती लगावल्या गेल्या आहेत आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर दिवेशचं कौतुक करावं लागेल ज्याप्रमाणे त्याने 22 धावा बनवल्या गेल्या आहेत आणि तिथून जर पाहिलं तर चांगली फलंदाजी ती म्हणजे दिवेशच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळते.
कोलवा टप्प्याचा बॉल होता यावेळेस जर पाहिलं तर हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला गेला, फटका फसला गेला आणि प्रणय लॉंगनला सुंदर झेल टिपण्यात आलाय. आणि आता मात्र दिवेश पाटील याला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. दिवेश पाटीलच्या केडीला पूर्णविराम. सुंदर संगीत अग्री कोडेंचं आपण ऐकलं तर निश्चित स्वरूपात डीजेच्या माध्यमातून 4 चेंडू फेकून झाले. संघाची धावसंख्या 26 च्या घरामध्ये आतापर्यंत पाहिजे तर 3 विकेट्स गमावलेत. प्रथमतः फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पत्तू पॅकर्स फॉलोवाईज या संघाला आपण इन ऍक्शन मध्ये आपण पाहतायत. दिवेशचं कौतुक करावं लागेल. संघ अडचणीत असताना त्या संघाच्या डावाला त्याने सावरलं गेलं आणि तिथून जर पाहिजे तर जबरदस्त एक फिनिशिंग देण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं गेलं. शेवटचे 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना दिसत आहेत. नवल देखील एक जबरदस्त फलंदाज आहेत, हार्ड हिटर आहेत, परंतु शेवटचे 2 चेंडू असतील. पहिला बॉल केला असताना ऑन साइडला बॉल उडवले गेले, एक सिंगल प्राप्त केली गेली, परंतु यावेळेला जर पाहिलं तर नंदूभाऊ यांना बीट करून सरळ चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स ओव्हर दी रो, 4 धावांकरिता जबरदस्त चौकार. थँक्यू. चौकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फडकावरती जाऊन पोहोचेल 30 च्या घरामध्ये. 3 विकेट गमावल्यानंतर 2.5 चेंडूचं सेकंड कंप्लीट झालाय. ऑन साइडला याही वेळेला मोठा फटका खेळलाय जरूर, परंतु फटका फसला. प्राण्याने देखील झेल सोडली गेली आणि कॅचेस विन द मॅचेस. कुठेतरी कॅच पकडले असते, विकेट देखील येताना दिसले असते आणि 2 धावा देखील वाचताना दिसल्या असत्या, परंतु 2 धावा शेवटच्या बॉलवरती कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या फडकावरती 32 झाल्यात आणि 33 धावांचं उद्दिष्ट आता मात्र विजयाकरिता द ग्रेट मराठा जुचंद्र या संघासमोर असेल. चला टॉस स्थानिक गुरुजी स्पोर्ट जुचंद्र आणि दत्ताली समित अक्षय साडम त्या ठिकाणी जॉईन असतील. प्रभाकरजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. साने गुरुजी जुचंद्र आणि दत्ताली स्पोर्ट समित. वेलकम हर्षल गिफ्ट्स. आज प्रभाकर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. खास कॉइन जो आहे दुबईवरून बनवलाय, छापा आणि काटा. तिकडचा काटा आणि इकडचा छापा दुबईचा आहे. काटा हा जो तो संघ सांगतो आम्ही काटा काढू, इथे छापा आलाय. पाहुण्यांना विनंती करेन तुम्ही विराजमान व्हा अतिथी कक्षामध्ये जाऊन, आपण बसायचंय. टॉस जिंकलाय दत्ताली टीम. काय घ्याल, काय घेणार या स्पर्धेमध्ये तुम्ही? फील्ड घेणार. बाकी काही नको का? बियर आणि थम्सअप वगैरे ते खेळताना घेऊ आम्ही. आणि काय इरादा असेल 18 बॉल ज्यावेळी बॅटिंग करायला याल त्यावेळी किती डब्बा आणि बियर कमवण्याचा प्रयत्न असेल? 50-100 तरी घेऊ आम्ही. म्हणजे जास्त नो बॉल जर आले तर येतील, होऊ शकतात, काही होऊ शकते क्रिकेटमध्ये. आज कशा प्रकारे तुमचा प्लेइंग 11 असेल? 1-2 असे कोणते नवखे चेहरे दिसतील का? हा दिसतील नवीन. आणि कडक मॅच होईल. हा कडक होईल. साने गुरुजी टीम टॉस जिंकला असता डिसिजन का असता? क्षेत्ररक्षण. आता बॅटिंग करायचं आहे, काय एक मनामध्ये टार्गेट आहे? 50 ते 60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करून. आणि JPL मध्ये ॲज अ आयकॉन प्लेअर म्हणून तुझी वर्णी लागली, कसं वाटलं? खूप छान वाटते आणि शुभमदानी घेतल्याबद्दल त्याचा आभार व्यक्त करतोय. आयकॉन ज्या पद्धतीने घेतले त्या प्रकारचा आयकॉन सारखा खेळ होईल का तुमच्या माध्यमातून? हो नक्की होण्याचा प्रयत्न करू. आणि या स्पर्धेत किती बियर कमवण्याचा प्रयत्न असेल? 5 ते 6. म्हणजे बियरसाठी आहे काहीतरी तुमच्या मनामध्ये. तर टॉस जिंकलाय तो म्हणजेच आपण पाहिला दत्ताली स्पोर्ट जुचंद्र समित अँड कंपनी वन द टॉस चूज टू बॉल. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या, जाऊया पुन्हा एकदा कॉम बॉक्सच्या दिशेने. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स.
चला बॅट्समन पाठवून द्यायचंय. द ग्रेट मराठा हितेश भोईर गायब झाले का? बॅट्समॅन पाठवा. अजून या शेड्यूल नुसार जर विचार केला तर 2 मॅचेस बाकी आहेत. त्यानंतर आपण पाहणार आहोत पुढच्या मॅचेस. आहे गावदेवी माता स्टँड मध्ये भरपूर एन्जॉयमेंट चाललंय. त्या स्टँडच्या दिशेने आमचे भरपूर प्रेक्षक एन्जॉय करतायत. रॉड्रिक्स असतील, ऋषी म्हात्रे शुभेच्छा दिल्या या स्पर्धेला त्यांनी. त्यानंतर प्रसाद म्हात्रे, पच्ची दादा देखील एन्जॉय करतायत. बघू शकता कॅमेरामॅन तिथेच फोकस करतोय आमचा. आई गावदेवी माता स्टँड आपण बघितलात. भरपूर एन्जॉयमेंट. रॉयल पार्टनर टीम बसलाय तिथे. त्यांचं हार्दिक स्वागत. संजय म्हात्रे कुठे गेले तिथून? चांगले स्कोरिंग ते करतात नेहमीच. विजय कांबळे इथपर्यंत पोहोचलेत तर त्यांचा मोठा हातभार आहे. आणि विजय कांबळे देखील स्वतःचे छाप सोडले ॲज अ स्कोरर म्हणून. मोठमोठ्या स्पर्धा ते कव्हर करतात. आज हास्य पचक आम्ही त्यांची देखील करतोय. म्हणूनच जादुई स्कोरर आहेत ज्यांच्याकडे नेहमी जादूच्या पुढे असतात. हे अंपायर बॉल पाहिजे का दुसरा? अंपायर विशाल नाईक वरती जरा फोकस करा कॅमेरामॅननी. त्यांचं देखील बेबी शॉवर लवकरच आहे. त्यांचं पण तेवढंच दिसलंय पोट. लगेच हात ठेवले, लपवले बघा हात. आधार कार्ड इकडचा लागू होणार आहे. 7-12 वरती नाव देखील आलंय. कैमरामैन हमारे थोड़े से गर्मी में शांति ले रहे. सर्व आहेत. पंच पहिला प्लेयर मोजतायत. बरोबर 11 आहेत. 11 असतील तर बरोबर कुठे कुठे आहेत. चला लगेच गेम ऑन करूया. टार्गेट आहे 33 धावेंचं. देऊया दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये. राकेश वाघमारे, रवी वाघमारे पंच टाटा करतायत. बाय बाय. गेम ऑन. पहिला बॉल दिशा देण्याचं काम केलं गली रिजनला. 1 धाव. शॉट थर्डमॅनला. आज मला वाटते अमित पाटील देखील इन ऍक्शन मध्ये आहेत. सर्व प्लेयर्स अप्रतिम निवड केले. राकेश वाघमारे काय आज बिमल पान मसाला दाणे दाणे में केसर का दम दिसेल षटकारांचा. समोरच्या दिशेने खेळलाय. स्ट्रेट ड्राईव्ह. चांगली फिल्डिंग मिस्टर JPL. यंदा देखील चांगल्या पॉइंटनी त्याची वर्णी लागले. 2 बॉल 2 धावा. ज्यांनी अजूनपर्यंत जेवण केलं नसेल, जेवला नसाल तर जेवण आहे. तेच मला बोलायचं की केवळ सारखा नशीब कोणाचं नसेल. आणि त्याच्याकडेच चेंडू आलाय बघा. JPL ला निवड केलंय. चांगले झेल घेतो. राहून राहून प्रश्न मनामध्ये येतो की फक्त 1 वर्ष खेळताना दिसतो JPL मध्ये एक स्पर्धा. बाकी दत्तावलीवाला त्याला का टीम मध्ये घेत नाही हा प्रश्न असतो नेहमी माझ्या मनात. चांगली फिल्डिंग आहे त्याच्याकडे. थँक्यू. डीजे आवाज मध्ये थोडा चेंजेस झालाय. बटना कमी पिला जरा.
बरोबर सेटअप करून दिलाय तुम्हाला, कशाला उंगल्या करता तिथे. आमच्या आरजे एडिटर आहेत. आपलं काम चालू आणि बंद, प्ले अँड स्टॉप. बाकी डिस्क जॉकी खरंच बनू नका. न्यू बॅटर आलाय भावेश पुणेकर. मागील वर्षी जास्त मालामाल झाला होता JPL मध्ये हा खेळाडू. मोठा फटका पुन्हा एकदा, केवळ की पिंटूवर भरोसा नव्हता म्हणून केवळ गेलाय. आणि केवळ काय जबरदस्त फिल्डिंग करतोय. मला वाटते जुचंद्र प्रीमियर लीग देखील गाजवेल तो. विकेट डाऊन. थँक्यू. चला फिल्डिंग लावून घ्या, एकत्र जास्त येऊ नका, कारण की नुकताच 22 तारीख निघून गेली जनता कर्फ्यूची. आणि 22 तारखेला जनता कर्फ्यू ज्या ज्या भविष्यवाणी होत्या त्या पण तुम्ही केल्यात. टाटल्या वाजवल्यात, घरामध्ये भरपूर काही गोष्टी मेणबत्त्या लावल्यात. 2 धावा, 2 विकेट. हॅट्रिक वरती आहे निखिल पाटील. पतू पॅकरचा आयकॉन प्लेअर आहे आणि आज पतू पॅकर फॉलो बॉईज या नावाने आज संघ उतरलाय. हॅट्रिक वरती निखिल आहे, हॅट्रिक वरती केबल देखील आहे. प्रणय म्हात्रे. मला ते डगरीत मराठा अख्खी टीम आहे जी रेग्युलर खेळते ती. आणि इथे प्रणयच्या बॅट मधून हाय अँड हँडसम लॉंगेस्ट टावरिंग सिक्सर. थँक्यू. किंग फिशर फ्लाय इन द स्काय सिक्सर. एक बॉटल तर नावावर झाले प्रणयच्या. माइल्डच दिले आयोजकांनी, कारण की जास्त तुम्ही स्ट्रॉंग पिलात तर डोकं गरगरू शकते. म्हणून चिल राहण्याकरता माइल्ड बियर आहे तुमच्याकरता, ज्याच्याने जास्त खेळावरती बॅड इफेक्ट पडणार नाही. स्लॅश केले कव्हर पॉइंट रिझनला. चेंडू आणि क्षेत्ररक्षकाची लागले शर्यत. 1 2 3. अर्धी माती आणि अर्धा चेंडू हातामध्ये आला होता. 3 धावा. ओव्हर झाले. 1 ओव्हर 11 धावा 2 विकेट. 11 रन 2 विकेट. टॉस आपण पाहिलाय झालेला आहे. साने गुरुजी आणि दत्ताळी समित या 2 संघांदरम्यान. आणि तिथे मात्र दत्ताळी समित टीमने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजे अंतिम मॅच आजचा या हाफ मधला जर विचार केला तर सिद्धिविनायक चंद्रपडा आणि अंकुश स्मृती दत्ताळी असा मॅच असणार आहे. अजून मजा येईल नंतर ज्या ज्या वेळी सेकंड इनिंगला सेकंड हाफला सुरुवात होईल. षटकांमध्ये कपात केलं जाईल, आयोजक माहिती देतीलच. 11 रन दिवेश आलाय. दिवेश देखील ओम साई जुचंद्र संघ या खेळाडूचा आयकॉन आहे आणि त्यांचे संघ मालक इथेच आहेत. ओम साई 110 जुचंद्र. पहिला टायटल त्या टीमच्या नावावर देखील आहे. बघूया आता कशा प्रकारे गोलंदाजी असेल. रनआउटची संधी. काय घडलंय तर अगोदरच इथे बेल्स डाऊन झाल्या होत्या, स्पर्श झाला होता की काय. आणि इथे मात्र मी म्हणेन बॅड लक आहे गोलंदाजाचा.
काय घडलं होतं ते आपण नक्कीच रिप्ले मध्ये देखील बघणार आहोत. 11 बॉल 21 ची गरज. पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही, केवळ जबरदस्त फिल्डिंग करतोय मिस्टर JPL. 10 बॉल 20 ची गरज. प्रत्येक बॉल वरती 2 धावा. ब्रिजर बॉईज प्रेझेंट. आपण पाहत आहात होली चषक. अगोदर स्टंप वरती पायाचा स्पर्श झाला होता तेव्हा तो रनआउट स्वीकारला नाही. मात्र तिसरा कॅच आहे आणि कॅच घेणाऱ्याला एखादा डब्बा तरी ठेवायला पाहिजे आयोजकांनी. 3 कॅच घेतलेत. विकेट डाऊन. थँक्यू. चला फिल्डिंग सेट करा, फिल्डिंग सेट करा. लगेच एकत्र जास्त येऊ नका. लगेच फिल्डिंग सेट करायचं आहे. 9 बॉल आणि 20 ची गरज. केबलनी जबरदस्त फिल्डिंग केलंय. पिंटूने कॅच सोडला होता नेहमीप्रमाणे. ऍक्शनची टीम असो किंवा दुसरी कोणतीही टीम, पिंटूचा ऍक्शन रिप्ले नेहमी आपण पाहिलाय. 9 बॉल मध्ये 20 पाहिजे. 3-13. 3 बॉल 13 रन्स 3 विकेट. 3-13 वाजल्यात. नऊ बॉल 20 ची गरज. दिवेशचा पुढचा बॉल मितेश शिंगोटे करता. ऑन साइडला मोठा फटका खेळायचा होता. फ्लिकचा फटका आहे. 1 धाव तर कंप्लीट. निखिल पुढे आलाय. केवळ पुन्हा एकदा जबरदस्त फिल्डिंग करतोय. चांगली फेकी आणि 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. येणारे 8 बॉल 18 ची गरज. 15 रन्स 3 विकेट. 4 बॉल. भरपूर जण एन्जॉय करतायत. जरी हरलात तरी मात्र एन्जॉयमेंट भरपूर असेल स्पर्धेच्या माध्यमातून. हरलेल्या टीमला जेवण देखील आहे आणि किंगफिशर बॉटल आणि किंगफिशर डब्बा 3 प्रत्येक टीमला आहे. हारो या जितो ज्यांनी चौकार षटकार मारले त्यांच्याकरता लागू आहे कंपल्सरी. 8-18 ची गरज. मोठा फटका खेळायचा होता समोरच्या दिशेने. चांगली फिल्डिंग आणि इथे मात्र फेकी येईपर्यंत 2च धावा. नाराज आहे दिवेश कारण की या चेंडूवरती 1च धाव अफोर्ड करत होते. मात्र 2 धाव आल्यात. फेकी खराब होती. 7 बॉल 16 ची गरज. टफ मॅच आहे आणि हा बॉल महत्वाचा या मॅचचा. 7-16. मितेश शिंगोटे करता. पुढचा बॉल दिवेश पाटीलचा. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला जातोय. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट. थँक्यू अभिषेक म्हात्रे ज्यांच्याकडून या स्पर्धेकरता चेंडूची सुविधा लाभले. प्रत्येक स्पर्धेला नेहमीच त्यांचं काहीतरी योगदान असते. 6 बॉल 14 ची गरज. पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. वॉटर. 6-14. ऐकूया सुंदर संगीत. सहा बॉल 14 ची गरज. चला पाणी गेले. आता फिल्डिंग लावून घ्यायचे. बॉलिंग मार्क वरती आलाय. पंकज पाटील. निखिल पाटील, दिवेश पाटील, पंकज पाटील हे 3 बॉलर या टीम मध्ये. फॉलो बॉईज पतू पॅकर हा संघ पाहायला मिळतोय
आणि द ग्रेट मराठा जुचंद्र हा संघ बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. 6 बॉल मध्ये 14ची गरज. 33चं टार्गेट सेट केलं होतं. 2 ओव्हर नंतर 19 धावा, 3 गडी बाद. टॉप ऑर्डरचे बॅटर बाद झालेत. तर मिडल ऑर्डरचे बॅटर मात्र ऍज अ ओपनर बॅटर म्हणून राकेश अजूनही आहे मैदानाच्या आत. समोर ड्राईव्ह केलाय, स्ट्रेट ड्राईव्ह, 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न रोहित येतोय आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट आराम के साथ. 5 बॉल 12. 5 बॉल मध्ये 2 मोठे षटकार किंवा 3 चौकार लगेच तुम्हाला काहीतरी मिळेल. मात्र गोलंदाज अचूक टप्पा भेदक मारा राहिला तर इथे त्याचं देखील वर्चस्व. मोठा फटका खेळायचा होता. लॉंग स्टॉप रिझनला चेंडू निघून गेला 30 सर्कलच्या आतमध्ये आणि भूषण आहे. चांगली फिल्डिंग त्याने केले. 1च धाव, 4 बॉल. 4-11ची गरज. महेंद्र भगत आलेत. TCP तर या स्पर्धेकरता स्पॉन्सरशिप केले. फ्री TCP लाईव्ह. मितेश शेंगोटेच्या स्लॉट मध्ये चेंडू आलाय आणि पाठवून दिले. इथे काहीतरी गडबड आहे. नशीब खराब. इथे डेड बॉल की काय नाही आहे. ज्या असतील धावा त्या काढू शकता. दोन धावा या. असं वाटलं की षटकार जाईल. फिल्डरला वाटलं कॅच येईल. मॅच मध्ये कसा टर्निंग पॉइंट ठरला हा चेंडू. ट्विस्ट घेणारा चेंडू होता. तीन बॉल 9ची गरज. असं वाटलं षटकार जाईल. निश्चित रूपाने षटकार असता किंवा कॅच तरी असते. आई महामाई देवी स्टँड मध्ये सलामी देणारा बॉल होता. कैमरामैन जल्दी फोकस करो अच्छी तरह से. 3 बॉल 9ची गरज. पुढचा फटका इनसाइड आउट. फिल्डर आहे. कॅच सुटला. पुन्हा एकदा यावेळी दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता यावेळी मात्र आपल्या भाषेत पाटणीन बॉल. आणि इथे मात्र या 2 धावा. काय घडलंय इथे चकवलाय. आत्महत्या आहे आणि नंदू भाऊला आतमध्ये आणायचं होतं. कोण विसरेल 2 वर्षा अगोदर फायनलचा मॅच. 1 बॉल 5 ही स्पर्धा आणि तो षटकार ठोकला होता नंदू भोईरने. तो चालाय मैदानाच्या 2-7 डीजे. फिल्डिंग लावा, फिल्डिंग लावा, चला लवकर. रॉयल पार्टनर वर्सेस तो मॅच होता. द ग्रेट मराठा आणि स्वप्नील मुकादम गोलंदाजी मार्क वरती होता. 1 बॉल 5 होली चषक होता 2 वर्ष अगोदरचा. आणि नंदकुमार भोईर या बॅटरने क्लायमेट पडला होता. मात्र त्यावेळी सुद्धा वाऱ्याच्या अपोजिट षटकार मारला होता 1 बॉल 5 मध्ये. आणि तसाच मॅच घडला आता 2-7. हम 7-7 है. द ग्रेट मराठा संघाच्या नावावर फक्त 1 आतापर्यंत बियरची बॉटल लागले प्रणयच्या नावावर. 2-7. नंदू सबका बंधू टायगर अभी भी जिंदा है. बॉलिंग मार्क वरती पंकज आज चांगली गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल ड्राईव्ह तर केला. 1 पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होईल का. आता मात्र राकेशला तिथे थांबायचं होतं स्ट्राईक वरती. जरी विकेट गेला असता तरी मात्र राकेशचा गेला असता. स्ट्राईक सोडली. या अगोदर देखील तेच केलं. आता देखील तेच केलं. आता 1 बॉल 6ची गरज. मॅच पुन्हा पुन्हा पहा. 1 बॉल 6. ऐकूया सुंदर संगीत.
मोहन पाटील आलेत स्वतः द ग्रेट मराठाचे. आणि आता मात्र फिल्डिंग प्लीज लावून घ्या, टाइमपास कमी करा. 1 बॉल 6 कंपल्सरी. पुढच्या मॅचची तयारी दोन्ही टीमने करायची, तयारीत राहायचंय. साने गुरुजी तुमची बॅटिंग आहे, खेळाडू कक्षाच्या दिशेने आपण जा. आणि गोलंदाजी करणारा संघ लगेच आपला फिल्डर रेडी ठेवायचा आहे. ज्या एंडनी तुम्ही याल आपल्या लगेच फिल्डिंगचा. 1 बॉल 6 टेनिस बॉल विश्वामध्ये 1 बॉल 1 होणं कठीण आहे, मात्र 1 बॉल 6 10 पैकी 8 वेळा आपण पाहिलंय, षटकार गेलाय. महेंद्र बघा आता काहीतरी पारितोषिक लावतीलच. 1-6 मोहन पाटील. यावेळी भरपूर तोकडा पडला हा फटका. आणि इथे मात्र कॉंग्रॅच्युलेशन पतू पॅकर, फॉलो बॉईज ही मॅच जिंकलाय, अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच कडे वळणार आहोत. हा लेखाजोखा आहे मॅच नंबर 7 ची मॅच समरी. 32 वरती 3, 27 वरती 5. 3 ओव्हर मध्ये आपण पाहिलं दिवेश पाटीलने 9 बॉल मध्ये 22 धावा केल्या, जबरदस्त बॅटिंग केली. नवलने 6 धावा नॉट आउट राहिला 2 बॉल मध्ये, आणि केवलने 2 रन केले होते. बॉलिंग करताना देखील निखिल पाटील, दिवेश पाटील 8 रन 1 विकेट. जबरदस्त गोलंदाजी. पंकजने विकेट घेतला नाही, मात्र जबरदस्त गोलंदाजी केली. फिल्डिंग लावून घ्या. तर मॅन ऑफ द मॅच आहे दिवेश पाटील. बॅटिंग मध्ये 9-22, गोलंदाजी करताना 1 विकेट, अष्टपैलू कामगिरी, आणि ठरलाय दिवेश पाटील या मॅचचा हिरो. संदेश अष्टपैलू कामगिरी ते देखील करतायत. मॅच तर पराभव झाल्यात, मात्र एका हाताने स्कूटी आणि एका हाताने खुर्च्या देखील नेल्यात. थँक्यू सँडी. चला तुषार सोनवणे जुडले जातील टॉसबॉक्स मध्ये. हा होळी चषक आहे, होळी चषक नाही आहे. बियर एक प्रणयला आहे, आणि त्यानंतर दिवेशला 2 बॉटल 1 डब्बा, त्यानंतर नवलला 1 डब्बा, आणि इथे प्रणयला 1 बॉटल. जायचंय तुषार सोनवणे. होळी चषकाचा प्रेझेंटेशन बॉक्स आपण करणार आहोत.